आणि यानंतरची बातमी आहे कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। कोकणामध्ये जाण्यासाठी आता मोफत बसची सोय करण्यात आलेली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून या बसेसचं आयोजन करण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय कोकणवासी प्रवाशांशी बातचीत सुद्धा केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। शिवसेनेच्या माध्यमातून मोफत बस सुविधा जी आहे ती याच कोकणवासियांसाठी करण्यात आलेली आहे। मी सध्या त्याच मोफत सुविधा दिलेल्या बसमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात जे कोकणवासी आहेत ते आपापल्या गावाला जाण्यासाठी निघालेले आहेत। मागील 2 ते 3 वर्षांपासून हा जो उपक्रम आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण या कोकणवासियांकडून जाणून घेऊया की त्यांना नेमकं या उपक्रमाबद्दल काय वाटतंय, काय नेमकं वाटतंय। कारण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव असतो आणि कोकणवासी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जात असतात। काही ठिकाणी गैरसोय होते, मात्र शिवसेनेच्या माध्यमातून ही मोफत सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आली। प्रथम मी शिंदे साहेबांचे आभार मानेन, कारण आम्हाला रेल्वे बुकिंगसाठी लाईन खूप लावावं लागते। या मोफत बससाठी सोडले आहेत जा ते आमच्या सुख प्रवासासाठी आहेत आणि आमचा प्रवास खूप सुखाचा होतो। सुविधा ज्या केल्यात ना त्या आमच्यासारख्या वयस्कर लोकांना खूप सोपं काम केलंय। आता माझी 70 चालू आहे, त्याच्यामुळे आता ते गर्दीतनं जाणं मुश्किल होतंय। त्याच्यामुळे मी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो। काय सांगाल, कोकणात चाललायत आणि कोकणात जाण्याचा एक वेगळा उत्साह असतो आणि ती जर तो प्रवास जर सुखकर झाला तर कोकणवासियांना जास्त आनंद होतो। आम्हाला जायला ट्रेनला पण गर्दी भरपूर आणि सगळी म्हणजे आत फेऱ्या मारून आम्ही बसलो। शेवटी आम्हाला शिंदे साहेबांनी बस काढण्याचा हे समजला, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला। मंगलमूर्ती मोरया म्हणत हे कोकणवासी जे आहेत ते आपल्या कोकणाकडे जायला तयार झालेले आहेत। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।